हाय हॅलो नमस्कार, सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमीवर नवी कोर नाटक चालू झालेलं आहे. आपण यांना पाहिलं का? आणि त्यानिमित्ताने श्रुती पाटील आपल्या सोबत आहे. तर काय सांगेल श्रुती, कसं तुझ्यापर्यंत हे नाटक आलं? मला असं वाटतं खूपच काय म्हणतात टिपिकल प्रोसेस होती की मला या नाटकाच्या वाचनासाठी बोलवलं गेलं त्या कॅरेक्टरच्या. आणि वाचनानंतर त्यांना माझं काम आवडलं आणि सिलेक्शन झालं आणि आज मी या नाटकात काम करते. ओके, पण याच्या पूर्वी अशी कधी अशा टाईपचं नाटक कधी केलं होतं का? नाही, मी आता हे जे विनोदी नाटक आहे आणि मी पहिल्यांदाच विनोदी नाटक करते. याआधी मी विनोदी नाटक कधीच केलं नव्हतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी नवीन आहे हा जॉनर. आणि व्यावसायिकही माझं हे पहिलं नाटक आहे, त्यामुळे हो माझ्यासाठी विन विन सिच्युएशन आणि पर्वणी म्हणता येईल. पण चॅलेंजिंग होतं का? हो, चॅलेंजिंग आहे. मला असं वाटतं कुठलंही कॅरेक्टर असलं तरी ते चॅलेंजिंग असतं. आणि ज्या पद्धतीचं माझं कॅरेक्टर आहे, मी पर्सनली खूप ऑपोजिट आहे त्याच्या त्या कॅरेक्टरच्या, त्यामुळे मी म्हणेन की चॅलेंजिंग नाही पण गमतीशीर आहे. ओके, मग जेव्हा तुझ्या विरुद्ध दिशेने तू कॅरेक्टर केलंयस, आता जे काही प्रयोग झाले हे प्रयोग पाहिल्यानंतर घरच्यांची काय रिएक्शन आली का की बाबा हे तू वेगळंच काहीतरी केलं पण ऍक्च्युअली तू नाही अशी? हो, माझे बाबा खूप इंट्रोवर्ट आहेत आणि ते नाटकाला आले होते तेव्हा मला थोडंसं दडपण होतं की आता हे अशा पद्धतीची भूमिका किंवा असं काहीतरी वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये मला बघणार आहेत, तर काय रिॲक्शन असेल. पण त्यांना आवडलं. ते फार बोलत नाहीत पण छान केलंस का त्यातच मला पोचपावती मिळाली की त्यांना आवडलं का माझं. आणि जेव्हा आपण पाहतो की तुषार सर असतील, त्यानंतर मधुरा मॅडम असतील, विक्रम हे सगळे सिनियर आहे की ज्यांनी रंगमंचावर खूप सारा वेळ असा स्पेंड केलेला आहे, तर यांच्याबरोबर काम करताना कुठं दडपण येत आलं का? सुरुवातीला खूप दडपण आलं होतं. म्हणजे इतकी वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेले लोक आहेत, आपण बघत आलोय की इतकी वर्ष काम करतायत, आपले इन्स्पिरेशन राहिलेले लोक आहेत. तर माझ्यासाठी दडपण होतंच सुरुवातीला. आणि विजय केंकरेंसारखे दिग्दर्शक आणि माझं व्यावसायिक पहिलं नाटक, याआधी मी व्यावसायिक कधीच केलं नव्हतं, प्रायोगिक रंगभूमीवर केलं होतं, त्यामुळे दडपण होतं की कसं असेल बरं, विरोधी नाटक आपल्याला जमेल का, इथून सुरुवात होती. पण मी सांगेन खूप प्राऊडली की प्रोसेसच्या सुरुवातीला थोडं दडपण होतं, पण ह्या सगळ्या लोकांनी इतकं सामावून घेतलं मला, त्यांच्यामध्ये इतकं कम्फर्टेबल केलं, काही गोष्टीत गाईड केलं असं म्हणून मी. आणि त्यांच्या काय म्हणतात ते, त्यांना बघून किंवा त्यांचं काम बघता बघता मलाही खूप शिकायला मिळालं. सो मी खूप कम्फर्टेबल झाले आणि मी खूप लवकर रुळले. आणि हे त्यांचं क्रेडिट आहे की त्यांनी मला इतक्या लवकर कम्फर्टेबल केलं. आपण पाहतो की नाटक जे आहे ते नवरा बायकोचं रिलेशनशिपवर बेस नाटक आहे. तर हे नाटक जे आहे नवरा बायकोच्या रिलेशनशिपला कसा एक वेगळा पॉईंट ऑफ देण्याचा प्रयत्न करतात? नक्कीच वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू देईल. मला असं वाटतं हे नाटक खूप, मी रिव्हील नाही करणार, पण हे नाटक खूप सेन्सिटिव्ह टॉपिकला घेऊन आहे. म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे, पण तो इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने आणि विनोदी पद्धतीने मांडलाय. तर मला असं वाटतं की प्रत्येक नवरा बायको आपलं रिलेशन कसं मेंटेन करता येईल काही वर्षांनंतर, ह्यासाठी तर हे आहेच. पण काहीतरी तुम्ही सेन्सिटिव्ह घेऊन जाल आणि स्वतःला प्रश्न विचाराल, असं हे नाटक आहे. आणि पाहतो की याच्यामध्ये डान्स स्टेप पण आहेत, तुषार सर असतील, विक्रम असेल, मधुरा असेल, सगळे तुमचे 4 जणांचे डान्स वगैरे पण आहेत. तो एक्सपिरियन्स कसा होता की याच्यामध्ये दोघींना डान्स चांगला येतोय आणि दोघांना असं डान्स करावा लागतोय, तर ते कसा एक्सपिरियन्स होता? नाही, मी असं काही म्हणणार नाही की कोणाला डान्स येतो आणि नाही येत, पण मला असं वाटतं डान्स म्हणजे एखादी स्टेप येणं नाहीये, तर ती आतून एन्जॉय करणं आहे तो डान्स. तर मला असं वाटतं की सुरुवातीला थोडंसं होतं की कसं काय कसं छान वाटेल, पण मला असं वाटतं आता मी एकरस झालोय, म्हणजे छान असे एकरूप झालोय, त्यामुळे तो डान्स करताना मी एन्जॉय. आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मी हेच सांगेन की एक खूप वेगळ्या विषयावरचं नाटक आहे, विनोदी नाटक आहे, हलकं फुलकं नाटक आहे. मला खात्री आहे तुम्ही हे नाटक पाहायला आलात तर तुम्ही खूप एन्जॉय कराल, कारण ह्याचसाठी एखादी कलाकृती असते की तुमचं मनोरंजन व्हावं. तर तुमचं मनोरंजन आम्ही नक्की करणार आहोत या नाटकातनं, आणि तुम्हाला प्रत्येक बीटला एन्जॉय करता येणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हे नाटक बघायला या, हीच मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करेन. आणि